प्रभूची स्तुती असो. आज प्रियांनो आपण पुन्हा एकदा देवाच्या वचनाकडे या ठिकाणी आलेलो आहोत. धन्यवाद देवाला. पाऊस पाणी असताना देखील तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. आणि बऱ्याच जणांना कदाचित फक्त एक कारणच मिळतं नाही का, पाऊस फार होता. पण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर बघितलं तर तो भयंकर पाऊस आहे. आपल्याकडे तर फार कमी आहे. परंतु तरी देखील काही जणांना कदाचित कारण मिळत असतं. एकदा दोन व्यक्तींमध्ये संभाषण चाललेलं असतं. एक हिंदू असतो आणि एक ख्रिस्ती असतो. तर जो हिंदू मनुष्य आहे तो ख्रिस्ती माणसाला म्हणत असतो की आमच्याकडे धावा आहे. काय म्हणाला तो? आमच्याकडे काय आहे? धावा आहे. धावा माहिती आहेत ना? ख्रिस्ती माणूस म्हणाला आमच्याकडे विसावा आहे. काय आमच्याकडे विसावा म्हणजे काय? एक म्हणाला हिंदू आमच्याकडे धावा आहे आणि ख्रिस्ती माणूस म्हणाला आमच्याकडे विसावा आहे. तो म्हणाला हा विसावा कुठून आला? आमच्याकडे धावा असतो आम्हाला माहिती आहे, हा विसावा कसा आला? आणि मग त्या माणसाने त्याला पवित्र शास्त्र उघडून दाखवलं की प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ती शुभवर्तमान 11वा अध्याय आणि त्याच्या 28 आणि 29 ही वचनं त्याने वाचून दाखवले. काय म्हटलंय? अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय देईल? विसावा देईल. पण तो विसावा आकड्यांमधला नाहीये. तो विसावा कुठला आहे? विश्रांती आहे ती. एक प्रकारे प्रियानो, सुवार्ता सांगण्यासाठी माध्यम किंवा कधी कधी आपल्याला कुठून सुरू करायचं असं वाटत असतं. परंतु हा पण एक मुद्दा मिळतो आपल्याला की धावा कुणाचा असला, दुःख कुणाचं झालं, तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना म्हणत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, जे दुःखामध्ये आहेत, जे त्रासामध्ये आहेत, जे नाना प्रकारच्या गोष्टींमधून चालू आहेत, तर त्यांना विसावा मिळावा. फार त्यांनी कष्ट करू नये, फार त्यांनी ह्या जगामध्ये दगदग करू नये, म्हणून तो विसावा द्यायला प्रियानो या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून आज जे मी शीर्षक या ठिकाणी घेतलेलं आहे ते म्हणजे कष्टी किंवा थकव्यापासून विश्रांतीकडे घेऊन जाणारा येशू ख्रिस्ताचा जू. कष्टी आणि थकवा यापासून विश्रांतीकडे घेऊन जाणारा प्रभू येशू ख्रिस्ताचा जू. कदाचित जू शब्द माहिती आहे सगळ्यांना, है ना? किती जणांना माहिती आहे जू काय? माहिती आहे जू काय येते? जू नांगरण्याच्या वेळेला बैलाच्या खांद्यावर देतात. एका बैलाला का दोन बैलाला? दोन बैलाला असतो नाही का? जू आहे तो. ज्या वेळेला प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त 29 वचनामध्ये म्हणत आहे की मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. एका बाजूला तो विश्रांती सांगत आहे, विसावा म्हणत आहे त्यांना, विश्रांती तुम्हाला घ्यायला आहे. जे कष्ट करत आहेत, जे राबत आहेत, नाना प्रकारच्या आध्यात्मिक रीतीने प्रियानो ज्यांच्या मनामध्ये चडफड लागलेली आहे, अशा लोकांना प्रियानो तो बोलवत आहे आणि म्हणते की या, फार जास्त कुठं धावपळ करू नका. मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा मी प्रियानो एका आश्रमाबद्दल 4 आश्रम सांगितले होते. लक्षात येत का? हिंदू धर्मातले लक्षात येत का? हॅलो. 4 आश्रम. त्यातला जो शेवटचा आश्रम आहे कोण सांगेल? चौथा आश्रम काय होता हिंदू धर्मातला? हा, वानप्रस्थ. वानप्रस्थ मध्ये काय करतात ते लोक? वानप्रस्थामध्ये सगळं, आधी तर संन्यास घेतलेलाच आहे त्यांनी, पण वानप्रस्थ म्हणजे आता कुटुंब सुद्धा सोडायचं आणि तीर्थयात्रेला निघायचं. आणि मग त्या ठिकाणी त्यांचे वेगवेगळे धाम जे आहेत तिथं ते भेटी देतात.
आणि खास करून जर ते गंगेच्या किनारी जर गेले तर गंगेच्या किनारी 365 घाट आहेत. ते 365 घाटांमध्ये जाऊन रोज आंघोळ करायची, पूजा करायची असं. त्यांना फिरावं लागतं, त्यांना देवाला शोधावं लागतं, त्यांना देवाची वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भक्ती किंवा उपासना करावी लागते. प्रियानो, येशू ख्रिस्त इथं म्हणत आहे की अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, भार वाहून वाहून थकलेले आहात, ओझं तुमच्यावरती लादलं गेलेलं आहे, परंतु तुम्हाला मी विसावा द्यायला तयार आहे. आणि विसावा तो प्रियानो प्रभू येशू ख्रिस्तामध्येच आहे. आणि म्हणून आजचा जो म्हटलेला आहे मी शीर्षक की थकव्यापासून किंवा कष्टापासून विश्रांतीकडे घेऊन जाणारा हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जू आपल्याला घ्यायचा आहे. जे जू वाहत असतात, बैल आहेत, त्यांना सुद्धा प्रियानो थकवा येतो, ते पण कष्ट करत आहेत. काही लोक म्हणतील की आपल्याला एका बाजूला तो कष्टापासून बाहेर यायला सांगत आहे, विसावा द्यायला सांगत आहे, पण दुसऱ्या वचनामध्ये त्या ठिकाणी तो म्हणत आहे की माझे जू तुम्ही घ्या. हे कसं काय? म्हणजे ह्या कष्टातून निघायचं तर ह्या कष्टामध्ये परत एकदा सुरू व्हायचं. मराठीमध्ये कधी कधी म्हण आहे नाही का, आगीतून निघायचं आणि फुपाट्यात पडायचं. आगीतून निघालो आम्ही आणि फुपाट्यात, म्हणजे हे कष्ट इतकी वर्ष आम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुरफटून गेलो होतो, चालीरीतींमध्ये आम्ही गुरफटून गेलो होतो, परंतु आता मात्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणते मी विश्रांती द्यायला तयार आहे, विसावा द्यायला तयार आहे, पण तरी तो म्हणते की माझे जू घ्या. मग आम्हाला काय फायदा झाला? आम्ही परत तसेच त्या ठिकाणी राबवले जाणार आहेत का? आमच्यावरती तसंच लादलं जाणार आहे का? तर नाही प्रियानो. आणि म्हणून आज या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या रीतीने हे गोष्टी पाहायच्या आहेत की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे किंवा ज्यांना ज्यांना प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आमंत्रण देतो, तुम्ही माझ्याकडे या, तर प्रियानो तो कधीही पवित्र शास्त्र संपूर्ण रीतीने प्रियानो पाहिलं तर स्वेच्छेने स्वतःहून प्रभूकडे आलेल्या लोकांना आपली उपस्थिती दाखवायला तो तयार आहे. तुम्ही बाकीच्या सर्व गोष्टी सोडल्यात, बाकीचे सर्व तुमचे देवधर्म सोडून टाकले, चालीरीती सोडून टाकले, आणि माझ्याकडे जर तुम्ही येत आहात तर मी माझी उपस्थिती आधी तुम्हाला दाखवणार आहे. मी तुमच्या बरोबर सदैव राहणार आहे, मी तुम्हाला कधी सोडणार नाहीये. मी सदैव तुमच्या प्रार्थना विनंत्या सर्व परिस्थितीमध्ये मी ऐकायला तयार आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट तो म्हणते की माझी उपस्थिती, दुसरी गोष्ट तो म्हणते मी माझं सामर्थ्य सुद्धा देणार आहे, तुम्हाला शक्ती देणार आहे. तुम्हाला त्या बंधनांमधून, त्या कचाकड्यामधून मी तुम्हाला बाहेर आणण्यासाठी बोलवत आहे, परंतु मी तुमच्या बरोबर स्वतः चालणार आहे. आतापर्यंत बऱ्याचशा लोकांनी कदाचित देवाला, त्यांच्या वेगवेगळ्या देवांना म्हणा, स्वामींना, गुरूंना ऐकलं असेल, मी तुझ्या पाठीशी आहे का नाही? काही लोकांनी वाचलं का? कुठे लिहिलेलं असतं नाही का, मी तुझ्या पाठीशी आहे. पण पाठीमागून तो कधी निघून जाईल काही सांगता येत नाही. आपल्याला पुढं पुढं तो ढकलत राहील आणि मागून तो निघून जाईल. इथं प्रभू येशू ख्रिस्त पाठीशी नाही म्हणत आहे, परंतु तो जू म्हणत आहे. प्रियांनो, माझे जू घ्या. पुढं आपण त्यामध्ये खास करून पाहणार आहोत की स्वेच्छेने जर तुम्ही येत आहात, स्वतःहून प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करत आहेत, तर पहिली गोष्ट तो म्हणत आहे मी माझी उपस्थिती दाखवणार आहे, मी माझं सामर्थ्य दाखवणार आहे, आणि मी माझी शांती सदैव तुमच्या बरोबर ठेवणार आहे. शांती प्रियानो शोधण्यामध्ये बरेचसे लोक खूप पैसा घालवतात. ज्या वेळेला प्रियानो आपण म्हणतो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लोक बाहेर जातात, फिरायला जातात. कशाला? की बाबा जी दगदग वर्षभर झालेली आहे त्यापासून थोडासा विसावा मिळावा, विश्रांती मिळावी, शांत व्हावं, मनाला कुठंतरी त्या ठिकाणी स्थिरता मिळावी, म्हणून कुठंतरी आपल्या गावी किंवा कुठल्या तरी रम्य ठिकाणी, थंड हवेच्या ठिकाणी प्रियानो लोक जात असतात. ती शांती मिळवण्यासाठी ते पैसा देखील त्या ठिकाणी खर्च करायला तयार आहेत. काही लोक उत्तर भारतामध्ये जिथं बर्फ पडतो तिकडे जातात,
काही लोक परदेशामध्ये जातात की त्यांना वाटतं समाधान आणि शांती आपल्याला मिळावी. त्या शांतीच्या शोधामध्ये प्रियानो कितीतरी लोकांच्या दारी आपले प्रियानो ते चपला झिजवतात, गुरूंकडे जातात, स्वामींकडे जातात. पण प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला कुठं बोलवत नाही, परंतु तो म्हणत आहे तुम्ही जिथं आहात तिथं मी तुमच्या बरोबर राहणार आहे. तुम्ही जिथे कुठे जाताल माझी उपस्थिती, माझं सामर्थ्य, माझी शांती मी तुमच्याबरोबर सदैव देणार आहे. तो कुठले तरी वेगवेगळ्या तीर्थस्थानांना भेट द्यायला सांगत नाहीये प्रियानो. आपल्या देवाची सुंदरता ती ही आहे, आणि हाच एक असा देव आहे की जो प्रियानो तुम्हाला सांगत नाही तुम्ही यरुशलेममध्ये जा, इस्रायलमध्ये जा, तिथं जाऊन मी तुम्हाला सापडेल, किंवा तिथं जाऊन यार्देन नदीमध्ये जशी मी बाप्तिस्मा घेतला तसा तुम्हाला पण बाप्तिस्मा तिथंच जाऊन घ्यायला पाहिजे. जिथं मी चमत्कार केले तिथं जाऊन तुमचं डोकं टेका, तिथं जाऊन चमत्कार पहा. हे प्रभू येशू ख्रिस्ताने कधीही पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं नाही. परंतु आपण जिथं आहोत आणि ज्याही परिस्थितीमध्ये आहोत तो म्हणते मी तुमच्या बरोबर आहे. आमंत्रण त्यांनी दिलेलं आहे. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. पण त्याचं एक ठिकाण असं तिथं कुठेही सांगितलं नाही पवित्र शास्त्रामध्ये की याच ठिकाणी तुम्हाला यायला पाहिजे. हो, आपण आज एका दगड मातीने बांधलेल्या इमारतीमध्ये आपण बसलेलो आहोत, त्याला हॉल आपण म्हणतो. आणि जिथे प्रियानो आपण एकत्र येतो ना त्याला चर्च म्हटलेलं आहे. आणि तिथे प्रभू येशू ख्रिस्त आपली उपस्थिती दाखवतो. कारण माझ्या नावाने दोघे किंवा तिघं एकत्र येतात, तो काय म्हणत आहे, मी तिथं आहे. आमंत्रण दिलंय पण स्वतः येतोय प्रियानो. कधी ज्या वेळेला दोघे किंवा तिघे जरी असले तरी त्या ठिकाणी तो म्हणतो मी उपस्थित आहे आत्म्याच्या रूपाने. तो कुठेही भटकायला सांगत नाही. त्याला माहिती आहे आत्तापर्यंत त्याच्या आधी आलेले जेवढे लोक होते, जेवढे स्वतःला देव म्हणत होते, जेवढे स्वतःला गुरु स्वामी वेगवेगळ्या रीतीने प्रियानो त्यांना ते बोलत होते, ते सगळे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे ते चोर आणि लुटारू होते. त्यांनी थकवलं लोकांना, त्यांनी वेगवेगळ्या रीतीने त्यांना गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. परंतु ज्या वेळेला तुम्ही माझ्याकडे येता त्यावेळेला तो म्हणत आहे की मी तुम्हाला विसावा द्यायला तयार आहे. आणि म्हणून ह्या प्रभू येशू ख्रिस्ताने जे आपलं सामर्थ्य, आपली उपस्थिती आणि प्रियानो त्याचं विशेष करून शांती द्यायला तयार आहे, तर आपण ती स्वीकारणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला प्रियानो आपण ख्रिस्ती लोक जे आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला कुठल्याही प्रकारचा भार दिलेला नाहीये. घरामध्ये आपल्या अवतीभोवती जे वातावरण आहे प्रियानो, मी त्याबद्दलच सारखं बोलत असतो. घरामध्ये प्रवेश करायचा आहे, नवीन घर बांधलेलं आहे, तर त्या ठिकाणी मोठं यज्ञ करायची गरज नाहीये. त्या वास्तूची शांती करायची गरज आहे असं नाही. मोठमोठे प्रियानो आपल्याला पैशांनी प्रियानो गोष्टी रूढी परंपरासाठी करायला काही सांगितले नाही. आपण ख्रिस्ती लोक खूप मोठा भार वाहत आहोत. इवन लग्नाच्या वेळेला म्हणा, मागणीच्या वेळेला म्हणा, लोक फार मोठा भार वाहत आहेत. कशाला वाहत आहेत काहीच कळत नाही प्रियानो. अमाप खर्च करतात आणि त्यातला एक भाग प्रार्थनेसाठी, वचनासाठी प्रियानो देत असतात. पण त्याच्यातला प्रियानो मोठा भाग जो आहे ते भार वाहिल्यासारखं करत आहेत. चाली रीती रूढी, लोक काय म्हणतील. अहो मागणीची गोष्ट आहे, एंगेजमेंट आहे आणि तुम्ही आम्हाला बोलवलं नाही, ते काय म्हणतील. मग बोलवा लोकांना एंगेजमेंटसाठी. लग्नासाठी सुद्धा खूप लोक बोलवायचे. एक प्रकारचा भार आपण वाहत आहोत प्रियानो, चाली रीती रूढी परंपरांचा. ख्रिस्ती झालेला आहोत, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने कुठलेही भार सांगितलेले नाहीयेत. मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा नाही त्याचा 10वा करायचा, आपले लोक करतायत. मला वाईट वाटतं कधी कधी बघून.
काही ख्रिस्ती लोक आहे की 10वा 13वा ते जरी नाही केलं तरी कुठला करतात? 40वा. कुठे दिले बायबलमध्ये 40वा करायला सांगितलं? का करतायत लोक हे? भार वाहतायत, खूप मोठा भार. तो उलट म्हणत आहे की मला माहिती आहे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमधून सोडून माझ्याकडे आलेला आहात, पण तुम्ही हा भार वाहू नका. एका ऑलिम्पिकमध्ये प्रियानो 1968 मध्ये ज्यावेळेला मेक्सिको अमेरिकेमधल्या एका शहरामध्ये ऑलिम्पिक गेम्स झाले, त्या ऑलिम्पिक गेम्समध्ये जी मॅरेथॉन रेस असती, आता मला नक्की माहीत नाही ती किती किलोमीटरची असते, पण एक फार मोठी रेस असते, मी विसरलो ती. धावपट्टू असतात, ते धावत असतात. स्टेडियममधून ते निघतात आणि शहरामध्ये त्यांना कितीतरी मैलापर्यंत धावत जावं लागतं. आणि मग ते धावायला निघाले की तोपर्यंत स्टेडियममध्ये दुसरे खेळ चालू असतात. ते संपूर्ण तो चक्कर मारून परत ते स्टेडियममध्ये येतात आणि मग जसे ते आतमध्ये येतात लोक टाळ्या वाजवतात की आता पहिला, दुसरा, तिसरा, त्यांना वेगवेगळे मेडल्स दिले जातात. मॅरेथॉन रेस पूर्ण रीतीने संपली प्रियानो. जे धावपटू होते ते सगळे विश्रांती घ्यायला लागले, बाकीचे खेळ बघायला लागले. रेस संपल्यानंतर या मॅरेथॉन मधला एक व्यक्ती अंतिम रेषा पार केल्यानंतर, ज्या माणसाने पहिला बक्षीस मिळवलं, ते बक्षीस मिळवल्यानंतर म्हणजे अंतिम रेषा पार केल्यानंतर 1 तासाने तो स्टेडियममध्ये आला आणि लोकांनी बघितलं की हा एकटाच धावतोय. लोकांनी पाहिलं स्टेडियममध्ये की त्या माणसाच्या पायाला खूप जखमा झालेल्या आहेत, तो कुठंतरी पडला, काहीतरी झालं, त्याला रक्तबंबाळ झालेलं आहे आणि तो धावत आहे. त्याच्या आजूबाजूला निरीक्षण करणारे लोक पण होते. जसजसा तो येत होता ती अंतिम रेषा परत एकदा त्यांना धरावी लागली आणि लोक विचार करायला लागले, रेस तर मगाशीच संपली, हा इतका वेळ कुठं होता? 1 तासाने हा परत येतो इकडे. आणि मग त्याच्यासाठी परत एकदा ती अंतिम रेषा धरावी लागली आणि ती त्याने पार केली. पत्रकार त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, तुम्ही इतका वेळ कुठं होता? तो म्हणाला, मी रेस धावत होतो. तो म्हणाल, त्यांनी विचारले, हे तुम्हाला कुठं लागलं? म्हणे, मी पडलो काही ठिकाणी, मला जखमा झाल्या, रक्त येत होतं. मग तुम्हाला इतका जर त्रास होत होता, तुम्ही रेस तिथंच का नाही सोडून दिली? एवढं धावत धावत तुम्ही इथपर्यंत का आलात? त्या पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर प्रियानो या धावपटूने, की जो टांझानियाचा होता आणि त्याचं नाव होतं जॉन स्टीफन अखवारी, 1968 मधल्या ऑलिम्पिक्समधले प्रियानो ही गोष्ट आहे. आणि तो म्हणाला, माझ्या देशाने मला मॅरेथॉन रेस सुरू करण्यासाठीच पाठवलं नव्हतं, पण माझ्या देशाने मला इथे टांझानियामधून इथे रेस सुरू केली आहे, ती पूर्ण करण्यासाठी पण पाठवलेलं आहे. आणि म्हणून मी ती अर्धवट कुठेतरी सोडणार नाही, कारण मला मोठी जबाबदारी माझ्या देशाने दिलेली आहे. बऱ्याच वेळेला प्रियानो आपण ख्रिस्ती लोक या धावपटूसारखं करत असतो. ओझं दिलेलं आहे काहीतरी, त्याच्यावर ओझं होतं देशाचं, देशाने त्याला पाठवलं होतं. पण येशू ख्रिस्ताने कुठल्याही प्रकारचं ओझं दिलेलंच नाहीये प्रियानो. कंपल्शन किंवा कंडिशन्स अप्लाइड, ॲस्ट्रिक मार्क देऊन तिथं म्हटलेलं नाहीये अटी आणि नियम लागू माझ्याकडे आल्यानंतर. काही अटी आहेत, काही अटी प्रियानो, परंतु आपण त्या गोष्टी न पाळता स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या कल्पनेने, समाजाच्या गोष्टींप्रमाणे इतरांचं काहीतरी कॉपी करायचं, तो भार सगळेजण वाहत आहेत प्रियानो. मी जसं म्हटलं प्रियानो की
लग्नाच्या वेळेला, मृत्यूच्या नंतर आपले लोक नको ते उद्योग करतात. बायबलमध्ये कुठेही दिलेलं नाही आहे ते. मृत्यूनंतर सुद्धा प्रियानो तिसऱ्या दिवशी जाऊन तिथं हार घालत बसणं बरोबर आहे ना? जातात लोक. काय आहे तिथं आता हार घालायला? एक तर मुळात दफन विधी झाल्यानंतर आपण भरपूर एवढे तिथं हार घालत असतो की मरायच्या आधी त्याला एक फुल सुद्धा मिळालेलं नसतं त्या माणसाला. पण मेल्यानंतर असा रिंग टाकतील, क्रॉस टाकतील, गोल काय काय टाकतील सगळं, आणि त्याच्यावर भार म्हणतील काय. मग तिथं उदबत्त्या लावतील. आणि कुठं सांगितलं हे? कोण करतंय? कुणी सांगितलं हे प्रियानो? आपण सगळं माणसांनी घडवलेल्या गोष्टी करत असतो प्रियानो. हे बेसिकली कॅथलिक लोकांकडून आपण शिकलेलो आहोत, आणि कॅथलिक लोकांनी हिंदू धर्मातल्या काही गोष्टी आपल्याकडे आत्मसात केलेल्या आहेत. बायबल ह्याला कुठेही काही सांगत नाहीये हे करायला लागतंय म्हणून. मला फार वाईट वाटतं कधी कधी. आणि म्हणून ज्यावेळेला मी प्रेतक्रियेला सुद्धा जातो ना, मी तिथं माझी विधी पूर्ण करतो, पण मला कोणी फुलं द्यायला म्हटलं तर मी म्हणतो सॉरी, मला नको काही. एक प्रकारची ती मूर्तीपूजा आहे प्रियांनो, लक्षात घ्या आजच. एक प्रकारची मूर्तीपूजा आपण करत आहोत. मेलेल्या माणसाला श्रद्धांजली वाहत बसणं. तिथं काही नाही आहे. तो मनुष्य आता तिथं राहिलेला नाही, आणि म्हणून त्याचं नाव न घेता आपण म्हणतो ती बॉडी आहे, ते शरीर आहे, तो कॉफिन बॉक्स आहे, तो आपल्या नजरेआड करायला पाहिजे. म्हणून आपण प्रियानो त्या घरामध्ये त्याला ठेवतो विश्वासाने की तो एकदा उठणार आहे, परत त्याची आपली भेट होणार आहे. तो परत भेटणारच नाही तर तिथं प्रियानो आपण हार, अगरबत्त्या, मेणबत्त्या लावा. मग ठीक आहे बाबा, हा भेटणारच नाही परत आपल्याला. आणि त्याच्याहून अति कळस म्हणजे तिसऱ्या दिवशी जायचं. कुणी सांगितलं प्रियानो? तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त उठला. तिसऱ्या दिवशी तो काय उठलाय का मनुष्य? तिसऱ्या दिवशी उठणार आहे का? म्हणून आपण तिथं जात असतो. लग्नाच्या वेळेला सुद्धा प्रियानो आपण बघतो. आता त्या सगळ्या गोष्टी मला बोलायच्या नाही आहेत, परंतु मला म्हणायचं हा भार किती वाहतोय प्रियानो आपण. ते काय म्हणतात, सवाष्ण्या ना, सवाष्ण्या असतात फळं बिळं घेऊन. कोण सांगितलं हे? कोण सांगतं करायला? बायबलमध्ये दिलंय? बाळासाहेबांना आवडत नाही ते उरकून घ्या, लवकर उरकून घ्या. बऱ्याचशा ठिकाणी मला माहिती आहे काय झालंय तिथं. आपल्याच मंडळीतले लोक एवढं देवाचं वचन शिकतो आपण, इतकी वर्ष झाले पण सुटत नाही प्रियानो. फार कठीण झालेलं आहे. इथं इतकी वर्ष प्रियानो देवाचं वचन शिकत आहोत आपण, पण तरी देखील अजून निळ्या झेंड्याच्या समोर झुकतो आपण. निळा झेंडा बघितला की झुकायचं. फोटो त्या ठिकाणी लगेचच त्याला हार घालायचा, लगेचच त्याच्या पाया पडायचं, त्याला समोर ठेवून कार्यक्रम करायचे. निळा झेंडा, कोणी भगवा झेंडा. कुठून आले हे ख्रिस्ती लोकांमधले? आपण ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर हे सगळं सोडायला पाहिजे प्रियानो. वरून येशू ख्रिस्त आपल्याला पाहतोय आणि काय म्हणतोय, हे काय चाललंय यांचं? मी कुठं पवित्र शास्त्रामध्ये यांना हे सगळं करायला सांगितलेलं आहे? एवढं सगळं करायचं आणि हे सुद्धा करायचं. प्रभू भोजन, शरीर आणि रक्त माझ्या देवाने माझ्यासाठी सांडलेलं आहे, हे पण खायचं. आणि बाहेर जाऊन तिथं झुकत बसायचं आणि हार घालायचे. वाईट वाटतं प्रियानो. येशू ख्रिस्ताने इथं सांगितलेलं, अहो कष्टी आणि भाराकरांजनो तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी मनाचा सौम्य व लीन आहे, व माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. सगळ्यात 30वं महत्वाचं आहे, कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. होय, तो म्हणतो मी जू देणार आहे तुम्हाला, माझं पण ओझं आहे, पण ते खूप हलकं आहे. जे माणसांनी घडवलेल्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हलकं येते. ते समजूनच घेतलं नाही प्रियानो आपण.
ते हलकं काय आहे म्हणून. माझा याच्यामधला प्रियानो जो पहिला मुद्दा म्हणत होतो मी की येशू थकलेल्यांना आपल्याकडे येण्याचे आमंत्रण देत आहे. आणि ते आमंत्रण प्रियानो घेत असताना आपल्या लक्षात घ्यायचं आहे की ओझं कुठले कुठले आपण घेत आहोत. बरेचसे लोक ख्रिस्ताकडे आलेले आहेत, बाप्तिस्मा झालेला आहे, प्रभुभोजन घेत आहेत, बरीच वर्ष झालेले आहेत, पण तरी देखील आपण काही ओझी वाहत आहोत. त्यापैकी एक पापाचं ओझं. काही ना काहीतरी पाप केलेलं आहे. आपण ख्रिस्ती झालेलो आहोत, आपला बाप्तिस्मा झालेला आहे, अनेक वर्षापासून स्वतःला ख्रिस्ती म्हणून आपण घेत आहोत, पण पापाचं ओझं अजूनही वाहत आहोत प्रियानो. काही ना काहीतरी पाप केलेलं आहे. कदाचित ते इतरांना दिसतही असेल, माहिती आहे त्यांना. कदाचित काही लोकांना असं वाटतं की इतरांना माहीत नाही, मलाच माहिती आहे. पण दुसऱ्यांना पण दिसत आहे ते त्यांनी काय पाप केलेलं आहे. कोणालाच काय माहीत नाही, पण देवाला माहिती आहे प्रियानो. याची तरी जाणीव असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या रीतीचे पाप आहेत. अपराधीपणाची भावना आहे, हे पण एक ओझं आहे. अपराधीपणा केलेलं आहे, पण अजूनही परमेश्वराकडे क्षमा मागून सुद्धा अजून तो न्यूनगंड तसा आतमध्ये ठेवलेला आहे की नाही, मी काय करू शकतो. अरे देवाने तुला क्षमा केलेली आहे, तू जर पश्चाताप केलेला आहे, तू जर पापांची क्षमा मागितली, कबूल केलेला आहे, तर देवाने सुद्धा ते विसरून गेलेलं आहे. पण माणूस विसरत नाही. त्याला असं वाटतं की नाही, माझ्याकडून ते झालेलं आहे. अरे ते पाप झालं, तू कबूल केल्यानंतर सोडून द्यायला पाहिजे. तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी बर्फासारखी पांढरी शुभ्र करायला तो तयार आहे, आणि केलेली आहेत. परत ती आठवू नका. आपण कधी कधी प्रियानो ती पापं आठवत बसतो, आणि मग देवाने आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे पुढं करायला, पाऊल उचलायला. ते पाप झालं, पश्चाताप केला, आता पुढचं पाऊल उचल. त्यावेळेला परत रिव्हर्समध्ये येतो आपण. नाही नाही नाही, मी काय करू शकतो, मी तर असा पापी माणूस आहे, मी तर हे केलेलं आहे. अरे तू परत का आठवतोयस ते. म्हणजे एखाद्या जेलमध्ये एखाद्या आरोपीला टाकलं, त्याने शिक्षा भोगली, आणि शिक्षा भोगल्यानंतर त्याने जेलमधून त्याला सोडून देण्यात आलेला आहे. आणि हा माणूस काय करतो, हा जेलच्या बाहेर येतो, आणि गेटच्या बाहेर तिथे एक कठडा असतो, तिथंच झोपून राहतो, तेच कपडे घालून बसतो जेलमधले. अरे तू सोडलेलं आहे, तुला तुझी शिक्षा संपलेली आहे, तू ते कपडे पण बदलून टाक, तू तुझ्या आता नवीन गोष्टींकडे तू वाटचाल सुरू कर. पण हा मनुष्य तिथं जेलच्या बाहेर बसून आहे. आपण ख्रिस्ती लोक स्वतःला प्रियानो तसे अपराधी म्हणून प्रियानो घेत असतो. काही वेळेला प्रियानो कौटुंबिक समस्या आहेत, काही वेळेला आर्थिक ताण हा पण एक भार आहे, कौटुंबिक समस्या घेऊन फिरतो. कधी कधी भविष्याबद्दल अति काळजी करणं, हे सुद्धा प्रियानो ख्रिस्ती लोकांमध्ये अति काळजी. पुढे काय होणार, पुढे काय होणार याच्या भीतीने प्रियानो आत्ताच तो स्वतःचे निर्णय घ्यायला लागतो आणि भार वाहत असतो. परमेश्वर म्हणत आहे, ह्या सगळ्या गोष्टींमधून मी तुम्हाला सोडवलेलं आहे. पण ज्या वेळेला प्रियानो तो म्हणतोय की माझे जू तुम्ही घ्या, त्यावेळेला प्रियानो आपल्याकडे म्हणा किंवा इस्रायल देशामध्ये सुद्धा ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, जू शब्द वापरलेला आहे. शेतीचं नांगर प्रियानो ज्या वेळेला ते करत असत, त्यावेळेला ट्रॅक्टर नव्हते, हार्वेस्टर नव्हते, पण बैल, 2 बैलांच्या जोड्याच त्या ठिकाणी लावल्या जायच्या आणि शेत नांगरलं जायचं. पण शेत नांगरताना किती जण शेतकरी आहेत आपल्याकडे, शेती कुणाकडे, किती जणांकडे शेती केलेली, बळीत ब्रदर आहेत. अरे वा, चांगली गोष्ट आहे. बैल वापरली, आपण बैल वापरली. मी अभ्यास केला, मी शहरात राहणार आहे, मला काहीच माहीत नाही यातलं, पण मी अभ्यास केला, मी वाचलं, आणि तिथं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला 2 बैल जोडले जातात नांगरणी करण्यासाठी, त्यावेळेला एक भक्कम चालकाला पाहिजे आणि दुसरा थोडासा कमकुवत असलं तरी चालेल.
दोन्हीच्या दोन्ही भक्कम लावायचे नाहीत. आणि मग शेतकरी काय करतो, कदाचित आज एका भक्कम बैलाला वापरलेलं आहे आणि दुसरा जर थोडासा कमी ताकदवर असेल, दुसरे दिवशी या बैलाला बदलतात आणि दुसरा एक भक्कम बैल आणतात, कारण त्याच्याद्वारे आता परत पुढची नांगरणी करायला पाहिजे. पण भक्कम बैल आणि एक अशक्त बैल असं मिळूनच शेत नांगरलं जातं. दोन्ही भक्कम बैल नाही वापरत. ज्या वेळेला प्रियानो इस्रायल देशामध्ये सुद्धा नांगरणी केली जायची, त्यावेळेला सुद्धा जो शब्द वापरलाय याचा अर्थ तो म्हणत आहे की माझ्या बरोबर तू राहा, मी तुला मदत करणार आहे. तुझं जीवन चालवत असताना मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या पाठीमागे नाहीये, तुझ्या बरोबर आहे. तू ज्या परिस्थितीमध्ये आहेस तुला मी सहाय्य करणार आहे. आणि म्हणून जो शब्द ज्या वेळेला प्रियानो वापरला जातो त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आपल्याला प्रियानो तो घेऊन जायला तयार आहे. आपण म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पुढे गेलेला आहे प्रियानो, त्याने मार्ग तयार केलेला आहे, तो स्वर्गापर्यंत गेलेला आहे. परंतु पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रियानो तो सहाय्य करत आहे, जू व्हायला सांगत आहे तो. आणि म्हणून शब्द तिथं वापरलेला आहे 29 वचनामध्ये, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या. माझं जू आहे तो, मी माझ्या बरोबर तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जात आहे आणि माझ्यापासून शिका. शिका म्हणते, माझ्यापासून, कुठल्या माणसापासून शिकू नका, कुठल्या पाळकाचं पण अनुकरण करू नका, परंतु येशू ख्रिस्ताचं अनुकरण करणं फार गरजेचं आहे. त्याने जे सांगितलंय तसं करा प्रियानो. ख्रिस्ती लोक अनुकरण करतात, चांगली गोष्ट आहे, पण कोणाचं अनुकरण करायला पाहिजे? बाकीचे लोक हिरो हिरोईनचं करतात, राजकीय पुढाऱ्यांचं करतात अनुकरण. बघितलं तर तसं महाराष्ट्रामध्ये एकच दादा होते, है ना, महाराष्ट्रामध्ये एकच दादा होते आधी. आता ते दादा निघून गेले तर सगळेच दादा झालेले आहेत. अनुकरण, माझ्या पण नावापुढे दादा शब्द व्हायला पाहिजे, मी सुद्धा एक मोठा होणार आहे. कोणाचं तरी नावामध्ये अनुकरण, कोणाचं स्वभावामध्ये अनुकरण, कोणाचं कपड्यानुसार अनुकरण, कोणाचं हेअरस्टाईलमध्ये अनुकरण, कोणाचं बोलण्यामध्ये अनुकरण. अरे काय अनुकरण करताय? तो म्हणत आहे माझ्यापासून शिका. येशू म्हणत आहे. त्याला जगामध्ये एकच मॉडेल म्हणून कोणीतरी जर मिळत असेल, म्हणून तो सुरुवातीला काय म्हणत आहे, लूकमध्ये आणि मत्तेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, कोणी जर माझ्या मागे येऊ इच्छितो माझ्या मागे, कुठल्या पाळकाच्या नाही, राजकीय नेत्यांच्या नाही, हिरो हिरोईनच्या नाही, तुमच्या आईवडिलांचं सुद्धा अनुकरण करू नका, माझ्या मागे तो म्हणत आहे. आपण कोणाचं अनुकरण करतोय प्रियानो? आज स्त्री असेल, पुरुष असेल, तरुण असतील, तरुणी असतील, यासारखं व्हायचंय, त्यासारखं व्हायचंय, कुणाचं अनुकरण करू नका. इथं तो म्हणत आहे माझ्यापासून शिका. शिकवायला तो तयार आहे. काल मी कुठंतरी एक वाचलं, त्याच्यामध्ये लिहिलं होतं, वेळेबद्दल म्हटलं होतं त्या माणसाने की त्याच माणसाला वेळ द्या आणि शिकवा जो शिकायला तयार आहे. काय म्हटलंय? त्याच माणसाला वेळ द्या आणि त्याला शिकवा जो शिकायला तयार आहे. जो शिकवायला तयार आहे त्याला वेळ देऊ नका. ऐकायलाच तयार नाही, शिकवायला तयार आहे. कधी कधी लोक भेटतात नाही का आपल्याला असे, आपण त्यांना काही सांगायला गेलो की ते आपल्याला म्हणतात एक काम करा, तुम्हीच एक काम करा. आम्हाला ठेवलं का काय, मला तू काम करा. तुला मार्गदर्शन म्हणून आपण सांगत आहे, पण तू आम्हाला सांगतो काय तुम्ही एक काम करा म्हणून. जे शिकायला तयार आहेत. येशू ख्रिस्त सगळ्यांना जू व्हायला सांगत नाही. येशू ख्रिस्त सगळ्यांनाच प्रियानो बोलवत नाहीये. स्वइच्छेने ज्यांनी तयारी दाखवलेली आहे की येशूच्या मागे चालायचंय, त्यांना तो म्हणत आहे माझ्यापासून शिका.
मी जे केलेलं आहे ते तुम्ही करा. आणि म्हणून प्रियांनो, तुम्हाला आणि मला ही फार मोठी अनुकरण करण्याची गोष्ट आहे. सर्व परिस्थितीमध्ये जसा प्रभू येशू ख्रिस्त, जरी मृत्यू त्याच्या समोर आला तरी देखील प्रियांनो तो शांत राहिला. तो कुठं गडबडून गेला नाही, कुठं तो प्रियांनो वॉबल झाला नाही, कुठेही प्रियांनो थरकाप झाला, घाबरला, असं काहीच झालेलं नाही. आणि ते शिकणं गरजेचं आहे आपल्याला. त्याचं अनुकरण प्रियांनो करणं, ज्या वेळेला येशूचं अनुकरण आपण करायला लागतो प्रियांनो, त्यावेळेला जीवनामध्ये शांती आणि त्याच्या उपस्थितीचा अनुभव आपोआप मिळतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अरे मी त्याला माझा जीव दिलेला आहे, किंवा त्याच्याबरोबर मी सुद्धा आलेलो आहे, आणि हा अगदी माझ्यासारखंच अनुकरण करतोय. तो स्वतःचं सामर्थ्य, स्वतःची उपस्थिती, सर्व बळ त्याला देतो. त्याच्या कठीण परिस्थितीमध्ये त्याच्या जवळ तो राहतो. प्रियांनो, 2 बैलांमध्ये एक भक्कम चांगलं आहे, एक थोडासा अशक्त आहे. आणि नांगर सुरू झाला, आणि नांगर सुरू होत असताना जो अशक्त आहे किंवा परिपक्व नाहीये, एकदमच तो उड्या मारायला लागला, उधळाला तो बैल. नांगरणी होईल का? जो सक्षम आहे त्याला सुद्धा डिस्टर्बिंग होणार आहे, त्याला सुद्धा त्रास होणार आहे. असे जर ख्रिस्ती लोक असतील, असे जर येशू ख्रिस्ताबरोबर चालणारे लोक असतील, त्याला बाजूला काढून टाकेल. जा, तुला उधळायचं उधळ बाबा, तू माझ्या सांगण्याप्रमाणे, वाचनाप्रमाणे वागत नाहीये, तू दुसऱ्याचाच काहीतरी करतोय. म्हणून प्रियांनो लक्षात घ्या, परमेश्वर आशीर्वाद द्यायला तयार आहे, परमेश्वर मार्गदर्शन करायला तयार आहे, ज्या वेळेला आपण त्याच्याकडून शिकायला तयार आहोत. एकदा एक प्रियांनो व्यवसाय करणारा मनुष्य चिकागोमध्ये प्रियांनो तो राहत होता. त्याचं उदाहरण मी घेतलं आणि तिथं म्हटलेलं आहे की खूप मोठा एक बिझनेसमॅन होता, आणि चिकागो अमेरिकेमधल्या एका शहरामध्ये त्याचा बिझनेस चालू होता, आणि संपूर्ण बिझनेस जळून गेला, खाक झाला त्याचा बिझनेस, आणि निराशा आली त्याच्या जीवनामध्ये. त्याने त्याच्या बायकोला कळवलं, आणि त्याच्या 4 मुली होत्या, आणि त्याने सांगितलं की सगळा बिझनेस हे झालेला आहे, तुमचं राहतं घर सुद्धा तुम्ही सोडा, प्रवास करा. कुठंतरी लांब ते राहत होते, बोटीने प्रवास करायला लागले. बोटीने प्रवास करताना काय झालं माहीत नाही, बोट बुडाली, 4ही मुली मरण पावल्या. बायकोने एक तार पाठवली, आणि त्याच्यामध्ये फक्त तिने एवढंच लिहिलं, मी एकटीच वाचले. हा मनुष्य मोठा बिझनेसमॅन, बिझनेस सगळा खाक झाला, राहतं घर मुलींना आणि बायकोला सोडायला लावलं. प्रवास करत असताना 4ही मुली बुडून मेल्या समुद्रात, ती एकटीच वाचली, मेसेज कळाला. आणि नंतर त्या व्यक्तीने त्याही परिस्थितीमध्ये शांत राहून एक गाणं लिहिलं. प्रियांनो, एक गाणं लिहिलं त्याने, आणि ते गाणं आज जगामध्ये, त्याने इंग्लिशमध्ये ते लिहिलं, पण मला माहीत नाही ते गाणं मराठीमध्ये हिंदीमध्ये आहे का नाही, पण ते इतकं फेमस झालेलं आहे. आजही ते गाणं बरेचसे लोक ऐकतात, तरुणसुद्धा ऐकतात. थोडंसं त्यातले शब्द आपण ऐकूया. अभिनय आपल्याला जर वाजून दाखवेल तर मला वाटतं बरं होईल. इतकं सुंदर गाणं आहे, शांत रीतीने प्रियांनो ते गाणं लिहिलेलं आहे, आणि त्या गाण्याचे शब्द आहे, इट इज वेल विथ माय सोल, माझ्या आत्म्याबरोबर सर्व काही व्यवस्थित आहे. काय काय झालंय? बिझनेस गेला मोठा, 4 मुली समुद्रात बुडून मेल्या, बायको कशी तरी प्रवास करून येते, ती पत्र लिहिते, तार लिहिते, मी एकटेच त्या ठिकाणी वाचले म्हणून. आणि या परिस्थितीमध्ये, अशा परिस्थितीत तो एक गाणं लिहितो, आणि त्या गाण्याचे शब्द आहेत, इट इज वेल विथ माय सोल. वेगवेगळ्या रीतीने
आपण सुद्धा गाणी गात असतो, पण त्या गाण्यामागं काही ना काहीतरी प्रियानो परमेश्वराने त्या लोकांना दिलेला अनुभव असतो. आपण नुसते शब्द गातो प्रियानो. कधी कधी आपण शब्दांकडे लक्ष न देता चालीवरती भर देतो, कधी कधी आपण वाद्यांवरती फार भर देतो. परंतु शब्द त्या मनुष्याला जसे प्रियानो त्या काळामध्ये अनुभव मिळाला, देवबापाने त्याला जसं स्थिरता दिलेली आहे, परिपक्वता दिलेली आहे, ते गाणं गात असताना ते समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण कोणतीही गीतं गाऊ, ते गाण्याचं लेखक आपल्याला थोडंसं माहिती असलं पाहिजे, कोणत्या पार्श्वभूमीतून लिहिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला आजही प्रियानो पुन्हा एकदा तो आमंत्रण देत आहे. तो आमंत्रण फक्त प्रभू भोजन घेण्यासाठी देतोय असं नाही प्रियानो, परंतु तो आमंत्रण देत आहे, तुमचं ओझं खाली ठेवा, ओझं खाली ठेवा तुम्ही. उद्याला तो आमंत्रण देत नाही, तो आज बोलवत आहे, आज तुम्ही या, आज माझ्या जवळ या. आज आणि आत्ता तुम्ही आलात, तुम्हाला विश्रांती मिळणार आहे. तुमचे सर्व कष्ट, सर्व थकवा एकदम घालून टाकायला तो तयार आहे. पण स्वतःला प्रियानो देवाच्या हातात समर्पित करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण असं करू त्यावेळेला प्रियानो परमेश्वर आपल्याबरोबर राहणार आहे. आज मी इथं थांबतो. पुढच्या रविवारी कदाचित प्रभूची इच्छा असेल तर प्रियानो आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. परंतु आजचा मुद्दा एवढाच होता, येशू थकलेल्यांना, कष्टी करणाऱ्यांना आपल्याकडे येण्यासाठी आमंत्रण देत आहे. काय तुम्ही त्याचं आमंत्रण स्वीकारायला तयार आहात का? जर खरंच तयार असाल तर यावेळेला प्रियानो आपण परत एकदा ही सर्व ओझं प्रभूच्या हातात प्रार्थनेमध्ये आपण समर्पित करूया. आपण आपले डोळे बंद करू प्रियानो, मानाखाली झुकूया. प्रार्थनेमध्ये थोडा वेळ प्रियानो आपण खरोतर कुठल्याही प्रकारचं ओझं घेऊन आपण जर फिरत आहोत, कदाचित ते ओझं तुम्ही अजूनही देवबापाला दिलं नसेल, ज्याला आपण मगाशी म्हटलं प्रियानो काहीतरी पाप आहे, काहीतरी अपराधीपणाची भावना आहे, कुठंतरी कौटुंबिक प्रियानो समस्या आहेत, आर्थिक रीतीचा ताण आहे, कुठल्या तरी प्रियानो भविष्याची भीती बाळगून आहात. ते सर्व कदाचित कुणाला तरी क्षमा केलेली नसेल तर ते सर्व प्रभूच्या हातात यावेळेला आपण सादर करूया.